शेतकरी आर्थिक संकटात सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, मनसेची मागणी। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सरसकट कर्जमाफीची जोरदार मागणी केली आहे। या मागणीसाठी मनसेच्या वतीने आज कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करत सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली। मोर्चामध्ये मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना न्याय द्या, सरसकट कर्जमाफी लागू करा, कृषी पंपांची वीज बिलं माफ करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधातही घोषणाबाजी केली। यावेळी सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिला। खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात। आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशामुळे होतात की सरकार प्रत्येकजण काय करते, योजना जाहीर करते आणि त्या योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांना जाचकाठी घालते। त्यामुळं मागील 2 योजनांचा आम्ही अभ्यास केला असता 30 ते 35% शेतकरी हे योजनांपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांची कर्जमाफी झाली नाही। त्यामुळं आज कर्जमाफी व्हायच्या अगोदरच आम्ही शासनाला इशारा देतोय आणि सांगायला आलोय की तुम्ही कर्जमाफी देत असताना एकदाच सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। मागच्या वेळी ज्या पद्धतीनं आमदार, माजी आमदार यांच्यावर 5 वर्षात 966 कोटी रुपये खर्च होते दर 5 वर्षाला, तर पेन्शन असू दे, भत्ते असू दे, महागाई भत्ते असू देत, आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र एखादं 2 लाखाचं 50,000चं कर्ज माफ करताना 10-12 जाचकाठी घातल्या जातात। आज मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल प्रशासनानं कुठलीही चूक त्या शेतकऱ्याच्या बाबतीत होता कामा नये। जेवढं काय नियोजन होईल तेवढं शेतकऱ्यांना केलं पाहिजे। आणि सर्व शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करतो, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की कर्जमाफी झाल्यानंतर कुठल्याही ऑफिसला तुम्हाला अडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कधीही संपर्क साधा। अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनकरित्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले। एकीकडे आमदार, त्याचबरोबर माजी आमदार यांचे पेन्शन तसेच आमदारांना दरमहा मिळणारे वेतन तसेच भत्ते यासाठी 5 वर्षात सुमारे 966 कोटी रुपये खर्च होतात। मग शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राज्य सरकार निर्णय का घेत नाही असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। या मोर्चात मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगले, रवी गोंदकर, राजेंद्र चव्हाण, राजू पाटील, अभिजित पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।